नमस्कार मंडळी. उन्हाळ्यात कोथिंबिरीला मिळतो सोन्याचा भाव, हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण मग ती लावायची कशी? आज आपण अगदी याच विषयावर बोलणार आहोत. कमी खर्चात आणि अगदी कमी वेळेत यशस्वीपणे उन्हाळी कोथिंबीर लावून जबरदस्त नफा कसा मिळवायचा हेच आपण समजून घेणार आहोत. चला एका प्रश्नाने सुरुवात करूया. असं कोणतं पीक आहे जे खास करून मार्च ते जून या काळात शेतकऱ्यांसाठी अक्षरशः लॉटरी ठरू शकतं? म्हणजे कमी वेळात मोठा नफा. आणि याचं उत्तर आहे उन्हाळी कोथिंबीर. बरोबर. विचार करा, जेव्हा बाजारात कोथिंबीर जवळपास नसतेच आणि मागणी मात्र भरपूर असते, तेव्हा ह्या पिकाला अगदी चक्क 150 रुपये प्रति किलोपर्यंतचा भाव मिळू शकतो. तर मग हा सगळा प्रवास आपण 6 सोप्या टप्प्यात समजून घेऊ. संधी काय आहे इथपासून सुरुवात करून लागवडीची तयारी, पेरणीची पद्धत, पाणी आणि खत व्यवस्थापन, मग फवारणी आणि तण नियंत्रण, आणि शेवटी अर्थातच भरघोस उत्पादन आणि नफा. ठीक आहे, चला तर मग पहिल्या मुद्द्याकडे वळूया. ही एक जॅकपॉट संधी का आहे हे आधी समजून घेऊया. यामागचं कारण अगदी सरळ आणि सोपं आहे. बघा, उन्हाळ्यात कडक ऊन आणि पाण्याची कमतरता या 2 मोठ्या अडचणींमुळे बहुतेक शेतकरी कोथिंबीर लावण्याचं धाडस करत नाहीत. साहजिकच बाजारात माल कमी येतो आणि मग काय, मागणी आणि पुरवठ्याचा साधा नियम. जे शेतकरी यशस्वीपणे हे पीक घेतात त्यांना मग इतका जबरदस्त भाव मिळतो. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग, म्हणजे लागवडीपूर्वीची तयारी. खरं सांगायचं तर ही तयारी जर व्यवस्थित झाली ना, तर आपण अर्धी लढाई जिंकलोच म्हणून समजा. यातली पहिली आणि सगळ्यात बेसिक गोष्ट म्हणजे आपली जमीन. उन्हाळ्यात पीक घ्यायचंय तर हलक्या किंवा मुरमाड जमिनीपेक्षा भारी काळी जमीन निवडणं नेहमीच चांगलं. का? कारण ती पाणी जास्त काळ धरून ठेवते आणि उन्हाळ्यात आपल्याला नेमकं हेच तर हवं असतं. आता वळूया बियाण्याकडे. इथं एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तज्ज्ञ लोक गावरान कास्ती वाणाची जोरदार शिफारस करतात. याचं कारण असं आहे की हे बियाणं विकत घ्यायला स्वस्त पडतं, पण त्याचा जो सुगंध असतो ना, त्यामुळे त्याला बाजारात हायब्रिडपेक्षाही जास्त भाव मिळतो. म्हणजे दुहेरी फायदा. अच्छा, मग बियाणं किती वापरायचं? तर उन्हाळ्यासाठी एकरी साधारण 35 ते 40 किलो बियाणं लागतं. हे नेहमीपेक्षा थोडं जास्त आहे, कारण कडक उन्हामुळे काही बियाणं वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे हे अतिरिक्त बियाणं एक प्रकारे आपली इन्शुरन्स पॉलिसी आहे. एक गोष्ट आहे जी उन्हाळ्यात अजिबात विसरायची नाही, ती म्हणजे बीज प्रक्रिया. बघा, कोथिंबीर उगवायला साधारण 10-12 दिवस लागतात आणि या काळात गरम आणि ओलसर जमिनीत बुरशी लागून बी सडण्याचा धोका खूप जास्त असतो. त्यामुळे बीज प्रक्रिया ही व्हायलाच पाहिजे. आणि ही प्रक्रिया काही खूप अवघड नाहीये. अगदी सोपे 3 टप्पे आहेत. पहिलं म्हणजे कोथिंबीरीचे दाणे हलक्या हाताने थोडेसे फोडून घ्यायचे. दुसरं, त्यावर बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची व्यवस्थित प्रक्रिया करायची. आणि बस, बियाणं थोडं सुकलं की पेरणीसाठी तयार. चला, बियाणं तर तयार झालं. आता बघूया पेरणीची योग्य पद्धत, कारण इथं एक छोटीशी चूक सुद्धा उगवणीवर मोठा परिणाम करू शकते. इथे एक सुवर्ण नियम लक्षात ठेवा, तो म्हणजे आधी पेरणी आणि मग पाणी. हे तंत्र उन्हाळ्यात चालत नाही. उलट करायचं. आधी शेताला भरपूर पाणी द्यायचं, जमीन चांगली भिजवायची आणि मग जेव्हा वापसा कंडिशन येईल, म्हणजे जमिनीत योग्य ओलावा असेल, तेव्हा पेरणी करायची. यामुळे काय होतं तर बियाण्याला उष्णतेचा शॉक बसत नाही. आणि हो, पेरणी किती खोल करायची याकडेही लक्ष द्या. साधारण 1.5 ते 2 इंच बस. यापेक्षा जास्त खोल पेरणी केली तर बिचाऱ्या रोपाला वर यायला खूप वेळ लागतो आणि उगवण एकसारखी होत नाही. पेरणी झाली. आता पिकाच्या संगोपनाचा टप्पा सुरू होतो, म्हणजे योग्य पाणी आणि खत व्यवस्थापन. उन्हाळ्यातील पाणी व्यवस्थापनाबद्दल बोलायचं झालं तर ही कदाचित सर्वात महत्त्वाची टीप आहे. पाणी नेहमी संध्याकाळी 5च्या नंतर किंवा अगदी सकाळी लवकर द्या. भर दुपारच्या कडक उन्हात पाणी देण्याची चूक कधीही करू नका. असं केलं तर कोवळी रोपं अक्षरशः भाजून निघतात, त्यांना मोठा शॉक बसतो. आणि पाणी देण्याची सर्वोत्तम पद्धत कोणती? तर स्प्रिंकलर किंवा रेन पाईप वापरा. याने पाणी सगळीकडे सारखं पसरतं. रोज साधारण अर्धा पाऊण तास पाणी द्या, जेणेकरून जमीन सतत ओलसर राहील. फक्त एक काळजी घ्या, पाणी साचून देऊ नका, नाहीतर मुळं सडू शकतात. आता बोलूया खत व्यवस्थापनाबद्दल. हे नियोजन अगदी सरळ आहे. पेरणीच्या वेळीच एकरी 50 ते 70 किलो 24-24-0 सारखं खत बेसल डोस म्हणून द्या. मग साधारण 18-20 दिवसांनी एकरी 20-25 किलो युरियाचा एक हलका हफ्ता द्या आणि त्यानंतर पिकाचा तो छान हिरवागार रंग टिकवून ठेवण्यासाठी मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि टॉनिकची फवारणी करा. चला,
आपलं पीक आता छान वाढतंय, पण आता आपली ही मेहनत, ही गुंतवणूक तण आणि किडींपासून कशी वाचवायची ते पाहूया. तण नियंत्रणाच्या बाबतीत एक स्पष्ट सल्ला आहे: शक्यतो तणनाशकं वापरू नका, कारण या औषधांमुळे कोथिंबीर पिवळी पडते आणि तिची वाढ थांबू शकते. त्यापेक्षा हाताने खुरपणी करणं हा सर्वात सुरक्षित आणि खरं तर सर्वात प्रभावी मार्ग आहे. आता फवारणीचं वेळापत्रक. साधारणपणे 2 फवारण्या पुरेशा ठरतात. पहिली फवारणी पीक 16 ते 18 दिवसांचं झाल्यावर करा, म्हणजे जेव्हा रोपाला 4-5 पानं आलेली असतात. आणि दुसरी फवारणी त्यानंतर साधारण 10 दिवसांनी, म्हणजे 26-28व्या दिवशी करा. आणि हो, दोन्ही फवारण्यांमध्ये औषधं बदलून वापरा, म्हणजे चांगला रिझल्ट मिळतो. तर मग या सगळ्या टप्प्यांमधून गेल्यावर आपण येतो त्या क्षणाकडे ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, म्हणजे भरघोस उत्पादन आणि नफा. हे वाक्य सगळं काही सांगून जातं. कमी कालावधी, कमी खर्च आणि अधिक उत्पादन. खरंच, जर व्यवस्थापन योग्य असेल तर हे पीक फक्त 35 ते 40 दिवसांत तुम्हाला जबरदस्त परतावा देऊन जातं. तर यशस्वी उन्हाळी कोथिंबीर लागवडीचा सगळा आराखडा आता आपल्या समोर आहे. मार्ग तर स्पष्ट दिसतोय. आता शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न हा आहे की या उन्हाळ्यात या संधीचं सोनं करण्यासाठी आपण तयार आहोत का?